सोलापुरात प्रियकरावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कोर्टाने जामीन देण्यास नकार दिल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रेयसीने चक्क आपल्यावर 4 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा बनाव केला। पण पोलिसांनी तपास केल्यानंतर मात्र सारं खोटं असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी खोटी तक्रार देण्यासाठी आलेली प्रेयसी व तिचा प्रियकर समीर चांदसाब शेख वय 28 राहणार कुमठा सोलापूर याच्यावरच उलट गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रकरणी दोन्ही आरोपींना रविवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले होते। प्रेयसी मुलीचे पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे। ती ब्युटी पार्लर चालवते। तिचे आणि आरोपी समीर याचे 2022 पासून एकमेकांवर प्रेम आहे। समीर याच्यावर एका मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डिसेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती। या प्रकरणी त्याला हायकोर्टाने जामीन दिले होते। अपिलात 17 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन नामंजूर केले होते। यामुळे समीर पुन्हा जेलमध्ये जाणार होता। यासाठी आरोपी मुलगी आणि समीर यांनी संगनमत करून हा बनाव केला। समीरवर दाखल असलेल्या गुन्ह्यातील साक्षीदारांवर प्रतिमाने अत्याचाराचा आरोप केल्याचे तपासात निष्पन्न झाले। हा गुन्हा दाखल करून त्याच्याशी डील करून समीरला सोडवण्यात त्यांचा प्लॅन होता, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। तारीख 18 मार्च रोजी एक 25 वयाच्या महिलांनी विजयपूर नाका पोलीस स्टेशनला अप्रोच करून 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं होतं। त्यानुसार पहिले डायल 112लाही फोन आला, नंतर पोलीस स्टेशनला व्यक्तिगत आलं आणि 4 लोकांच्या नाव दिलं। या महिलाच्या दुसरी धर्माच्या 4 जणांच्या। आता रमजान महिना चालू असताना अशा सामूहिक बलात्काराच्या कंप्लेंट येतात, ते पण अशा क्रॉस आल्यामुळे PI, ACP, DCP सर्वांनी वैयक्तिक लक्ष घालून व्यवस्थित चौकशी करून सदरची घटना जी आहे ते खोटी असल्याच्या चौकशीअंती निष्पन्न करून सदरच्या महिला आणि तिच्या प्रियकरावर विजयपूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। यात महिला आरोपी आणि आरोपी क्रमांक 2 जे प्रियकर जे आहे ते एकमेकांना 2022 पासून ओळखत असून आरोपी क्रमांक 2 वर 2023ला कलम 306-34 IPC अंतर्गत विजयपूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे। त्या केसला आणखी एक आरोपीचे म्हणजे टोटल 3 आरोपी होतो, त्यात एक आरोपीला अजूनही बेल झालं नाही, सुप्रीम कोर्टला चालू होतं। 18 तारीखलाच त्यांच्या बेलसाठी जे सुनावणी होतं ते त्यांना बेल रद्द केले होतं। जे बेलची मागणी आहे ते अमान्य केलं होतं सुप्रीम कोर्टने। त्याच दिवशी सायंकाळी हे कंप्लेंट पोलीस स्टेशनला आलं होतं। त्यात सखोल चौकशी करताना 18/3/2026 रोजी रात्री 8:30 वाजता तिच्यावर 4 लोकांनी मिळून ते कंप्लेंट देताना अशा 25 ते 28 वर्षाच्या आरोपीचे वयोगट सांगितलं होतं। 4 लोकांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याबद्दल पहिला डायल 112ला कॉल दिला, नंतर पोलीस स्टेशनलाही आलं होतं। आल्यानंतर ताबडतोब महिला अधिकारी समक्ष ठेवून पूछताछ करून पॅरलली पोलीस स्टेशनच्या सर्व यंत्रणा वापरून DCP झोन आणि DCP क्राईम स्वतः पोलीस स्टेशनलाच बसून जे कंप्लेनंट महिला आहे तिच्याही मेडिकल एक्झामिनेशन तरावली करून घेतलं सिव्हिल हॉस्पिटलकडून। सोबतच आपल्या DB पथकांनी जे 4 संशयांच्या नाव सांगितलं होतं ते 4ही लोकांनाही ताब्यात घेतलं होतं। त्यांचंही वेगळं मेडिकल एक्झामिनेशन करून घेतलं आणि जे महिलांनी जे काही डिटेल्स उल्लेख केलं होतं ते सर्व डिटेल्स क्रॉस व्हेरिफाय करण्यात आलं। त्यात मोबाईल डिव्हाइसचे डिटेल्स असो,
CCTV फुटेजेस असो, हे सर्व गोष्ट खात्री करून डॉक्टरचेही सर्टिफिकेट आम्हाला प्राप्त झालेलं आहे. मेडिकल रिपोर्ट जे आहे त्यातूनही स्पष्ट झालेलं आहे अशा सामूहिक बलात्काराच्या घटना काही घडलं नाही म्हणून.